ईश्वरपूर नगरीचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे हे अपात्र ठरलेले आहेत किंवा त्यांचं जे नगराध्यक्षपद आहे ते नगराध्यक्षपद रद्द झालेलं आहे। आता याच्यावरती ज्यांनी तक्रार केली होती त्या प्रकरणासंदर्भात जयकर जाधव, त्यांना इकडं ईश्वरपूरमध्ये घनश्याम जाधव असं म्हटलं जातं, ते घनश्याम जाधव आज स्वतः आपल्याशी बोलण्यासाठी संवाद साधण्यासाठी एव्हीएन मराठीच्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत। जाधव साहेब नमस्ते, तुमचं नमस्ते। पहिल्यांदा स्वागत आहे। जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। पहिलाच प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की हे जे प्रकरण झालेलं आहे आणि निकाल लागलेला आहे, पहिली प्रतिक्रिया तुमची काय आहे? ह्यात सामान्य माणसाचा विजय झालेला आहे। बलाढ्य राजकारणी त्यांना मोठी चकपराक बसलेली आहे, ही माझी पहिली प्रतिक्रिया आहे। तर परत ईश्वरपूर नगर परिषदेमध्ये 2000 साली नाही, मला सांगा, हे जे प्रकरण घडलेलं आहे आता त्यांचं पद हे रद्द झालेलंच आहे, मात्र हे तुम्ही तक्रार जी दाखल केली होती ती नेमकी तक्रार काय होती आणि हा वाद काय होता? ईश्वरपूर नगर परिषदेमध्ये नगररचना विभागामध्ये ह्यांनी बांधकाम नियमितीकरणाचा प्रस्ताव दाखल केला होता। तो प्रस्ताव दाखल केल्यानंतर नगररचना अधिकाऱ्यांनी तो प्रस्ताव मंजूर करण्यासाठी एक काही अर्थी आणि शर्ती आणि अटी घातल्या होत्या। त्यात एक शर्त अशी होती की इस्लामपूर पेठ सांगली रोडच्या मध्यापासून एक अंडरलाईन मारली होती 25 मीटरची। त्या 25 मीटरमध्ये बांधकाम करायचं नाही आणि जर केलं असेल तर ते बांधकाम काढून घ्यावं, जर ते काढून नाही घेतलं तर ते बांधकाम रद्द होईल, असं त्यात ते अट होती। आणि त्या अटीवरती आम्ही ते प्रकरण सांगलीला कलेक्टर ऑफिसला दाखल केलं। ते कलम 44(1) नगराध्यक्ष अपात्र, त्यांनी स्वतः बांधकाम केलं असेल किंवा इतर लोकांनी त्यांच्या पै पाहुण्याने, बायकोने, भावाने जर बांधकाम केलं असेल, पूर्वी केलं असेल आणि आत्ता करत असेल, तर त्या कलमाखाली हे अपात्र ठरवलं जातं। आणि ही मी माहिती अधिकारात माहिती घेऊन त्याचं ते प्रकरण 2 फेब्रुवारीला मी कलेक्टर ऑफिसला दाखल केलं। ते दाखल केल्यानंतर त्यात 4-5 तारखा झाल्या, त्यांच्या वकिलांचं आमच्या वकिलांचं हिअरिंग झालं। त्या हिअरिंगमध्ये माझे वकील CD माने आणि माझे मित्र पार्थ शेटे यांनी मला सहकार्य केलं। माझे शेवटपर्यंत त्यांनी केस लढली आणि यात मला यश मिळालं। नाही, बांधकामाचा जो मुद्दा आहे म्हणजे अनधिकृत त्या ठिकाणी बांधकाम असं तुम्ही म्हणता, मात्र त्या बांधकामावरती त्या ठिकाणी ॲक्शन व्हायला पाहिजे, मात्र नगराध्यक्षपद अपात्र हे कसं काय ठरतं? आता सर्वसाधारण 2000 सालापासून आज 26 वर्ष झाली। 26 वर्षात त्यांनी त्याच्यावरती हे करायला पाहिजे। आजपर्यंत त्यांना काय एक कायद्यात तरतुदी सर्व आहेत, या तरतुदीप्रमाणे त्यांना काय वाटत होतं की आपल्याला कोण काही करू शकत नाही किंवा आपण राजकीय ताकदीवर, ही मोठ्या नेत्यांच्या जीवावर आपल्याला कोणी काही करू शकत नाही, असा त्यांचा हे होता। पण ह्यात सामान्य जनतेनं जो प्रश्न उपस्थित केला, मी जनतेच्या वतीनेच हा प्रश्न उपस्थित केला होता आणि त्याला चांगल्या पद्धतीचं यश मिळालेलं आहे। आणि हे अनधिकृत आहे ते अनधिकृतच आहे आणि ते अनधिकृत त्यांनी काढून घेतलं नाही, त्याच वेळेला काढून घेतलं असतं तर आज ही वेळ आली नसती। ते किती बांधकाम म्हणजे किती जागा त्या अनधिकृतमध्ये जाते? सर्वसाधारण त्यांची जी आत्ता बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगच्या अर्ध्यापर्यंत ती जागा जाते। आत्तासुद्धा ती बिल्डिंग राष्ट्रीय महामार्गला खेटून उभा आहे। त्याच्या पाठीमागे त्यांचं हॉटेलचं एक बांधकाम आहे, ते सुद्धा विनापरवाना आहे, परवानगीच घेतलेलं नाही। या बेसवरती त्यांनी अपात्र झाले। नाही, आता काय आहे, तुम्ही जेव्हापासून केस दाखल केली खरं तर तेव्हा दाखल केली तेव्हा चर्चा होती, मात्र ह्या निवडणुकीच्या काळामध्ये किंवा ह्या मधल्या पिरियडमध्ये ह्याची काही चर्चा नव्हती मुळात। म्हणजे हे प्रकरण केलं आहे तर करू दे किंवा काय होतं आहे अशा पद्धतीने हे सगळं वातावरण होतं। मात्र हा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी अचानक दिला, म्हणजे सगळ्यांच्याच भुवया त्या ठिकाणी उंचावल्या गेल्या, मात्र अचानक हा निर्णय झाल्यामुळं सध्या राजकीय वर्तुळामध्ये काय चर्चा आहे? राजकीय वर्तुळात एकच चर्चा आहे की ह्यांनी बेकायदेशीर करत्यात
बेकायदेशीर केलं होतं म्हणून ते अपात्र झाले. आणि सर्व लोकांचीच प्रतिक्रिया याबद्दल आहे. आणि त्यांना असे त्यांची भूमिका होती की ताठपणाची भूमिका. माझा एक मित्र त्यांच्या केबिनमध्ये भेटायला गेला होता, तर त्याच्यासाठी त्यांनी रात्रीचा दिवस केला. दिवसभर गाड्यावरती चहा विकायचा आणि संध्याकाळी जाऊन त्यांचा प्रचार करायचा. त्यासुद्धा व्यक्तीला त्यांनी असं सांगितलं की राजा चल बाहेर हो, परत आत यायचं नाही. अशा पद्धतीची त्यांची वागणूक होती. त्यामुळे त्यांना चपराक बसली. आणि त्यांची वागणूक अशी आहे म्हणून तुम्ही ते वैयक्तिक वादावरती घेतलं का? त्यांच्या वैयक्तिक वादाचा माझा आणि त्यांचा वैयक्तिक वाद दादांचा माझा काहीच नाही. वैयक्तिक वादाचा विषयच नाही. पण जे काही कायद्याची तरतूद आहे ती तरतूद अंमलात आणायची म्हणून मी प्रकरण दाखल केले. नाही, हे प्रकरण दाखल करत असताना तुमच्या मागं म्हणजे तुमच्या पक्षाची किंवा मोठी ताकद होती का फक्त तुम्हीच त्या प्रकरण लावून धरलं? सगळ्यात पहिल्यांदा मी ज्यावेळेला हे प्रकरण दाखल केलं त्यावेळेला मी स्वतः एकटाच होतो. त्यानंतर आमच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार बापू आणि विश्वनाथ डांगे बापू यांचं मला लाख मोलाचं सहकार्य मिळालं. तू लढ, आम्ही तुझ्या पाठीमागं आहे, भिवू नकोस, तुझं चाललं आहे ते चालू दे आणि त्याच्यात तू यश मिळव, एवढं मला तिने सांगितलं होतं. त्यामुळे मी हे पाऊल उचललं. नाही, आता शहरामध्ये अशी चर्चा होते की घनश्याम जाधव यांच्या आता निवडणुकीच्या काळामध्ये पण बघितलं तुम्ही इच्छुक होता लढण्यासाठी, मात्र तुम्हाला तिकीट मिळालं नाही. आता तुम्हीच मगाशी बोलताना मला की 1997 माझ्या अन्याय होतो किंवा मला चांगलं त्या ठिकाणी जागा लढण्यासाठी त्या ठिकाणी मिळत नाही. मग ह्याचा राग कुठं तर तुम्ही अशा पद्धतीनं काढताय असं वाटतंय का? नाही, ह्याचा राग काढायचा विषयच येत नाही. कारण का तर ती विरोध पार्टी आहे. राग काढायचा झालं तर मी आमच्या पार्टीवर काढायला पाहिजे. त्यामुळं राग काढायचा विषय नाही. ह्या रागासाठी केलेलं हे नव्हे. हे केलं ते मी ह्याच्यासाठी केलं की सामान्य माणसाला कळावं की कायदा काय आहे. इथून पुढं जे इलेक्शन होईल नगर परिषदेवर ते तंतोतंतच होईल आणि उमेदवारही करेक्टच असतील. नाही, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न काय आहे की कोर्टानं त्यांना 15 दिवसाची मुभा दिलेला आहे. म्हणजे अपील करण्यामध्ये त्यांना ते सांधा दिलेला आहे. त्याच्यामध्ये समजा त्यांनी अपील केलं राज्य शासनाकडे आणि निर्णय जर तुमच्या उलट लागला तर पुढची भूमिका काय असणार आहे किंवा हा निर्णय असा लागू शकतो का? मी ज्या वेळेला ह्यात उतरलो त्यावेळेला मी एक ठरवलं होतं की शेवटी सुप्रीम कोर्टापर्यंत जायला लागलं तरी माझी तयारी आहे. सुप्रीम कोर्टापर्यंत जाण्याचे जर समजा अपिलात त्यांच्यासारखा निकाल झाला तर मी हायकोर्ट आहे, हायकोर्टनंतर सुप्रीम कोर्ट आहे, सुप्रीम कोर्टापर्यंत जायची माझी तयारी आहे आणि त्याप्रमाणे मी लढणार आहे. आणि ह्यात असा विषय आहे की खाली जो निकाल झाला आहे तो निकालवरती कायम होईल, त्यात बदल होणार नाही होणार. हे कायमस्वरूपी त्यांचं पद रद्दच होईल असं वाटतं. हो, कायमस्वरूपी पद रद्द होईल आणि ते जरी ते अपिलात गेले तर त्यांना यश मिळणार नाही हे मला खात्री आहे. ज्या वेळेला मी प्रकरण दाखल केलं त्याच वेळेला मला खात्री होती की आपण ह्यात जिंकणार आहे आणि ह्याचा निकाल काय लागणार होता ते पण मला माहीत होतं. ह्याच्यापेक्षा मी जास्त काय बोलू शकत नाही. हा जो निकाल लागला तेव्हा तुम्हाला म्हणजे त्या क्षणाची तुमची कशी भूमिका होती किंवा काय? खरं म्हणजे निकाल लागला तर ह्या मला माहीतच नव्हतं. मी काल कोल्हापूरमध्ये माझी शुगर चेक करण्यासाठी मी कोल्हापूरला गेलो होतो आणि मी संध्याकाळी मला 5:30 वाजता चिमन भाऊंचा फोन आला आणि चिमन भाऊ म्हणले घनश्याम तुझं अभिनंदन. मी म्हटलं माझा वाढदिवस तर 2 तारखेला होऊन गेला, आज कसं काय अभिनंदन करायला आला आहे. तर मला म्हणले अरे तू जिंकला आहेस, तुझी लढाई यशस्वी झाली. मग त्यावेळेला मला असं म्हणजे बोलायलाच आलं नाही, माझा ऊर भरून आला. मी अक्षरशः गाडीत एक अर्धा तास आनंदाश्रू येत होते. त्याच्यानंतर मला आनंदराव पवार बापूंचा फोन आला, आबा अभिनंदन म्हणून. हो बापू म्हणलं, मला आता म्हणलं काय हे होईना झालं. मला म्हणले कुठं आहेस तू? म्हणलं मी कोल्हापुरात यायला लागले. मला म्हणले शिस्तीत ये, काळजी घे, आपण जिंकलो आहे लढाई, त्यामुळे तू काही काळजी करू नकोस, आम्ही तुझ्या पाठीशी ठामपणे उभा आहे. कसं आहे ऐनवेळी तुम्ही जेव्हा वावरत असता तेव्हा काही लोक तुम्हाला हलक्यात घेतात. पण आता ऐका, त्या जनतेनं ठरवायचं हलक्यात. म्हणजे हा मी पहिल्यापासूनच
मी राजकारणात आलो ते 1983 साली राजकारणात आलो. त्यावेळेला इस्लामपूरमध्ये मान्य बाळासाहेब ठाकरेंची सभा झाली. तेव्हापासूनचा मी शिवसैनिक आहे. त्याच्यानंतर मी 1996ला नगरपालिकेचं इलेक्शन लढलं शिवसेनेच्या चिन्हावर. महाराष्ट्रात एक अशी नगरपालिका आहे की मीच इथं चिन्हावर लढलो होतो 96 साली. त्यावेळेला मला काही लोकांनी माझी फसवणूक केली, राजकीय लोकांनी फसवणूक करून माझा राजकीय घात केला. त्यावेळेला त्यात विजयभाऊ होते. आणि त्यानंतर मी 2016ला ह्याच्यातनं उभा राहिलो, प्रभाग 5मध्ये उभा राहिलो. त्यावेळेलासुद्धा नानासाहेब महाडिक, शिवाजीराव नाईक साहेब आणि सदाभाऊ खोत साहेब आणि शिवाजीराव नाईक ह्या सर्वांनी मिळून मला काय म्हणले की आपली सत्ता येणार नाही, तुला थांबायला लागतं आहे. त्यावेळेला विक्रमभाऊला मी निवडून दिलं. तिथं मी माघार घेतली, तिथे विक्रमभाऊला निवडून दिलं. त्याच्यानंतर आत्तासुद्धा मी 1 महिना 1.5 महिना इलेक्शनच्या अगोदर प्रभाग क्रमांक 10मध्ये माझी तयारी होती. लढणार होतो, लढून मी जिंकणारच होतो. पण तिथंसुद्धा मला वरनं आमच्या शिंदेसाहेबांचा फोन आला की पक्षात आपल्या ह्याच्यात दुफळी निर्माण होऊ नये, तुम्ही थांबा. म्हणजे शिंदेसाहेबांचा शब्द मानून आपण थांबलो. त्या पाठीमागे आनंदराव पवार बापू होते. बापू पण म्हणले आबा थांब, शिंदेसाहेबांचा आदेश मोडू नको. मग ते आनंदराव पवार आणि शिंदेसाहेबांचा शब्द मानून मी थांबलो. पण ज्यावेळेला थांबलो त्यावेळेला मी ठरवलं की आपली लढाई इथं थांबलेली नाही, इथून पुढची लढाई आपण एकटंच लढायचं आणि ती जिंकायची. पण मला लढाई लढताना मला बाकीच्या सगळ्यांची साथ मिळाली, त्यामुळे मी ही लढाई जिंकलो. आता कोणी हलक्यात नाही गेला पाहिजे. आता हलक्यात कोणी घ्यायचंच नाही. हलक्यात घेतले की जो मला हलक्यात घेईल त्याने त्याचा विचार करायचा. कार्यक्रम 100% करणार. नाही, आता हे जे प्रकरण घडलेलं आहे म्हणजे ह्याची माहिती सुरुवातीला तुम्हाला कशी मिळाली बाबा हे प्रकरण? की मी मूळचा माहिती अधिकार कार्यकर्ता आहे. माहिती अधिकार मी नगरपालिकेचे प्रशासकीय ठराव काढणे, बांधकाम परमिशन काढणे, लोकांनी काय कुठं घोटाळा केला आहे ते पाहणे, सगळे म्हणजे माहिती मी घेतली होती. इस्लामपूर नगरपालिकेचं 2016पासूनचं मान्य नगराध्यक्ष निशिकांत भोसले पाटलांच्यापासून ते प्रशासक कारकीर्द संपेपर्यंतचे माझ्याकडे ठराव आहेत. त्यात बेकायदेशीर पण आहेत, कायदेशीर पण आहेत. त्यामुळे त्या ह्याच्यातनं मी काय केलं की बांधकाम परमिशन हे तर एक निखिल भोरे म्हणून नगररचना अधिकारी होता, त्यानं नगरपालिकेमध्ये 7 ते 8 कोटीचा घोटाळा केला. बांधकाम परमिशन देताना जी फी भरून घ्यायची असते, काही जणांची 20 लाख होत असेल तर ती 5 लाख 7 लाखावरती कॅल्क्युलेशन करून भरून घ्यायची, बाकीचे पैसे हडप करायचे. हे करताना मला ही बांधकाम परमिशन हाताला लागली. दुसरा प्रश्न माझा आहे की कालचा जो आदेश आला आहे म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांचा, त्याच्यामध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे की अपात्र तर केलंच त्यांना, मात्र त्याच्या सोबत तुम्ही आणखी काही मागण्या नगरपालिकेबाबतीमध्ये केल्या होत्या, मात्र त्या पात्र ठरलेल्या नाहीत. त्या मागण्या काय होत्या? आपण काय केलं तर की हे जे नगराध्यक्ष आहेत, ज्यावेळेस नगराध्यक्ष खुर्चीवर लोकनियुक्त म्हणून नगराध्यक्ष बसले तेव्हापासून त्यांनी उपनगराध्यक्ष, विषय समित्या ह्यांचे जे ठराव झाले ते आपण ठराव रद्द करून मागितले होते. ते त्यांनी रद्द केलेलं नाही. ते तेवढी आपली अट मान्य केलेली नाही. ठीक आहे, आता इथून पुढची तुमची लढाई कशी आहे? म्हणजे आता ह्या प्रकरणावरती विरोध पार्टीकडून काय प्रतिक्रिया आल्यात का, किंवा काय एखादा फोन किंवा काय असं? कोणीही विरोध पार्टीचा फोन मला आलेला नाही आणि मला काय वाटत नाही की त्यांचा मला फोन येईल. कारण सर्वांनाच माहीत आहे की घनश्याम जाधव आबा हे कुणाचं ऐकत नाही. जे मनाला येईल ते सरळ मार्गानं करतो. ह्यात नो तडजोड, नो बाकीची काय भानगड नाही. त्यामुळं मला कुणाचाही फोन आलेला नाही. पुढची रणनीती कशी असणार आहे? आता समजा अपात्रतेचा हा जो मुद्दा आहे तो कायम राहिला तर पुढं आता पोटनिवडणूक लागण्याची म्हणजे पोटनिवडणूक लागण्याची शक्यता दाट आहे. मात्र निवडणूक लागल्यानंतरचं चित्र कसं असणार? माझ्या माहितीप्रमाणे पोटनिवडणूक ही होणार नाही होणार. कारण आता मुंबईमध्ये एक मुस्लिम समाजाची महिला अपात्र ठरवली.
ते अपात्र ठरल्यानंतर त्याच्या ठिकाणी हे लागलं नाही, इलेक्शन लागलं नाही. 2 नंबरची मतं घेणारा उमेदवार तिथे विजय घोषित केला. तसंच मी ग्वाल्हेर कोर्टाचा एक निकाल आणलेला आहे. त्या निकालात पण आमदारांचा निकाल आहे तो. पहिल्या आमदारांना अपात्र ठरवल्यानंतर 2 नंबरची मतं घेणाऱ्याला आमदार घोषित केलेला आहे. त्यामुळं हे जे सरकार आहे ही जनतेवरती इलेक्शन लादून हा खर्च करणार नाही. माझ्या माहितीप्रमाणे 2 नंबरची मतं घेणारा उमेदवार हा नगराध्यक्ष होईल. विश्वास डांगे बापू पुन्हा नगराध्यक्ष होतील असं म्हणायचं होईल. 100% होणार, 100% होणार. मग त्याच्या बाबतीत काही तुम्ही अपील करणार का? त्याच्या बाबतीत अपील नाही. आपण काय केलंय, आपण ती पुढची सगळी तयारी करून ठेवलेली आहे. ज्या दिवशी राज्य शासन त्यांना अपात्र ठरवल त्याच दिवशी मी ते कॅव्हेट दाखल करणार आहे आणि त्याच्यावरती त्या कोर्टाच्या सायंटेशनप्रमाणे मागणी करणार आहे. तुम्ही आता म्हणला की आम्ही पूर्वीपासून त्याची तयारी करून ठेवलेली आहे, मात्र ह्या सगळ्यांच्या एकत्रीकरणामध्ये तुमचा हा प्लॅन सुरू होता का? मला ही पहिल्यापासून राजकारणाची सवयच आहे. कुणी काय केलं, कुणी कुठं काय केलं, हे सगळं माझ्याकडं डेटा तयार आहे. फक्त कुणाचा कुठं कधी वापरायचा ही वेळ आल्यावर ठरवतो. आणि अजूनसुद्धा ईश्वरपूर नगर परिषदेचे 5 नगरसेवक अपात्रसाठी पात्र म्हणजे हे करणार आहे. आणि आत्ताचे निवडून आलेले 5 नगरसेवक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 5 नगरसेवक आहेत. त्यांना अजून अपात्रसाठी मी 100% प्रयत्न करणार आणि त्यांना अपात्र करणार. कोण आहे, नावं सांगू शकते? आत्ता नो कमेंट्स. सावध होणार ते, त्यामुळे मी त्यांच्याबद्दल काही बोलू शकत नाही. म्हणजे आता तुम्हाला थोडंसं भिवून राहिलं पाहिजे खरं. मला आता मी ज्या वेळेला सांगलीला तारखेला जायचं त्यावेळेला सुद्धा मी भिवून वावरत होतो. कारण ही जी आता जे सत्ताधारी पार्टी आहे हे कधी काही करेल काही सांगता येत नाही. त्यामुळे त्यांना भिवून होतो. पण भीत होतो खरं. पण माझ्या मागं पुढं 4 गाड्या होत्या. फक्त कुणाला माहीत नव्हतं की माझ्यासंग गाड्या कुठल्या होत्या, कोण यायचं माझ्यासंग माहीत नव्हतं. ते जसे वागत होते तसे आम्ही वागत होतो. त्यामुळं काही अडचण नाही. ठीक आहे. माझा अगदी एक शेवटचा प्रश्न आहे. तुम्ही मध्यंतर एक स्टेटमेंट केलं होतं की ह्याच्या अगोदरची जी सत्ता होती त्यावेळेस नगरपालिकेमध्ये 50 ठराव झालेले होते आणि ते गायब झालेले होते. ते कुणी केले आणि ते प्रकरण नेमकं काय आहे हा प्रश्न मला या ठिकाणी प्रामुख्याने विचारायचा. खरं बघायला गेलं तर ते 50 ठराव गायब होण्याच्या पाठीमागं प्रशासकीय कारकीर्द होते. त्या प्रशासकीय कारकिर्दीत वैभव साबळे मुख्याधिकारी होते. त्यांनी ते ठरावच केले नाहीत आणि ते ठरावाची जागा मोकळी सोडली. ठराव केले, बांधकाम जे होते त्यात कोट्यावधीचा भ्रष्टाचार झाला आणि ते ठराव आज तागायत आपण चॅलेंज केले. नगररचना विभागाला चॅलेंज केले, कलेक्टरना चॅलेंज केले, कुणीही त्याच्यावरती लक्ष केंद्रित केलं नाही. त्यामुळे ते ठराव आज तागायत गायब आहे. नाही, ते प्रकरणसुद्धा तुम्ही कोर्टामध्ये दाखल केलेलं आहे किंवा त्याच्यावरती प्रोसेस सुरू आहे. मात्र त्याचा निकाल काय लागू शकतो किंवा ते प्रकरण कुठवर आलं आहे? त्याचा निकाल अजून काही नाही. अजून त्याच्या तारखाच चालू आहेत. अजून त्याचा काही निकाल लागणार नाही असं वाटतंय. कारण का तर त्याला प्रशासन पण जबाबदार आहे. प्रशासनानं त्याच्यात भूमिका मांडायला पाहिजे की ठराव गायब झाल्यात किंवा नाही झाल्यात. आपल्याकडं लेखी नगरपालिकेचं आहे की प्रशासकीय कारकिर्दीत 52 ठराव गायब आहेत. नसल्याचं त्यांनी मला लेखी पत्र दिलं. ते आज पण आपल्याजवळ आहे. ह्याच्यामध्ये कोण सामील असू शकतो? ह्याच्यामध्ये त्यावेळेचे तत्कालीन प्रशासक म्हणजे वैभव साबळे हे, बाकी कुणाचा ह्यात काही विषय येत नाही. कारण प्रशासकच होतं. त्यामुळं कुणी जायचं किंवा कोण आत नगरपालिकेत जातच नव्हतं राजकीय नेते. त्यामुळं त्याच्या पाठीमागं वैभव साबळेच, दुसरं कोणी नाही. ठीक आहे. अगदी शेवटचा प्रश्न आहे. आता तुम्ही म्हणता की माझं सगळीकडे लक्ष असतं किंवा कोण कुठं काय करतं हे सगळं बघत असतो. मात्र नगरपालिकेची निवडणूक झाल्यापासून आनंदराव मुलगुंडे दादा जेव्हा त्या खुर्चीवरती बसले तेव्हापासून ते आत्तापर्यंतचा काळ, त्या काळाबद्दल तुम्हाला काय वाटतं किंवा त्यांच्या कामगिरीबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्यांची कामगिरी आहे का नाही ते मला तर त्यांची कामगिरी काय आवडली नाही, योग्य नाही. का असं का? नाही, त्यांनी लोकांना जनतेतनं निवडून आलेले नगराध्यक्ष
त्यांनी जनतेशी कसं वागणूक द्यायला पाहिजे, जनतेला वागणूक कशी द्यायला पाहिजे, ती वागणूक जनतेला ते काही देत नव्हते. त्यामुळं मला त्यांची कारकीर्द काय आवडली नाही. स्वतः मीच असं नगरपालिकेत उभा राहिलो होतो आणि खंडेराव जाधवांनी मला बोलवलं आणि खंडेराव जाधव मला म्हणले, घनश्याम काय चाललं आहे तुझं? तर दादा उतरून आले आणि खंडेराव जाधवांना म्हणले, अरे खंडू, त्या घनश्यामला म्हणावं, तुला काय कागद पाहिजेत, माहिती अधिकारात कशाला मागतोयस? तू येऊन माझ्या घरातनं कागद घेऊन जा, तुला किती कागद पाहिजे ते देतो मी तिथं. ही असली त्यांची भूमिका. म्हणजे ह्या प्रकरणाबाबतच? हां, ह्या प्रकरणाबाबतच. कारण मी माहिती अधिकार केलता, माहिती अधिकारात माहिती घेतली होती, त्यामुळं त्या प्रकरणात तिने ते अशी भूमिका मांडली. तेव्हापासून ते माझ्याकडं कधी बोलले पण नाहीत आणि हे नाही. एवढं असूनसुद्धा, एवढी त्यांच्यावर केस दाखल करूनसुद्धा मी त्यांचा वाढदिवस होता, त्यांच्या केबिनमध्ये जाऊन त्यांचा म्हणजे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात त्यांना. त्या शुभेच्छा देताना लोक फोटो काढत होती. फक्त मी त्यांना एवढंच म्हटलं, माझा फोटो काढू नका. जर फोटो काढून तुम्ही व्हायरल केला तर मी त्याच्यावरती कमेंट देणार आणि ती कमेंट परत तुम्हाला सोसणार नाही. कोणीही माझा तिथं वाढदिवसाचा गुच्छ देताना फोटो काढला नाही. पण त्यावेळेला सुद्धा माझा चेहरा हसरा होता, पण ज्यांचा वाढदिवस होता त्यांचा चेहरा पूर्ण पडलेला होता. ठीक आहे, हे सगळं प्रकरण घडलेलं आहे. एक अगदी शेवटचा प्रश्न आहे, ह्या सगळ्या प्रकरणावरती आनंदराव मलगुंडे दादा यांना काय सांगा? आनंदराव मलगुंडे दादा यांना फक्त एवढं सांगेन की त्यांनी जनतेची कामं करायला पाहिजे होती आणि स्वतः जे अतिक्रमण करून बांधकाम केलं, आज रोजी पण त्यांची अशी भूमिका आहे की माझं पद गेलं तरी चालेल, पण मी बांधकाम हे पाडणार नाही, अशी त्यांची भूमिका आहे. तर त्यांना एकच सांगणं आहे की शेवटी कायद्याच्या पुढं माणसाचं काहीही चालत नाही आणि शेवटी ते करायला लागलं तरी कायद्याच्या बाजूने जाऊन मी तेही करायला तयार आहे. एवढं तुम्ही त्या बांधकाम पाडण्यासाठी ॲक्शन घेणार? वेळ प्रसंगी तेही करणार. त्यांची जर अशी भूमिका असेल तर त्या भूमिकेला मी ठाम आहे. नाही, तुमच्यावरती जनतेचा रोष येऊ शकतो का? म्हणजे आनंदराव मलगुंडे दादा हे चांगलं काम करतात किंवा हे एक जनतेची एक जनभावना होती म्हणून तर त्यांना जनतेने एवढी मतं दिली, मात्र जनतेचा रोष तुमच्यावरती येऊ शकतो, बाबा चांगल्या माणसाला तुम्ही खुर्चीवरून बाजूला केलं, असं काही जनतेचा माझ्यावरती रोष येऊ शकत नाही. जनतेच्या ह्याच्यात काल इतकी चर्चा चालू आहे की कुणाचंही धाडस होऊ शकत नाही. त्यांच्या विरोधात जाणं, एवढ्या मोठ्या राजकीय नेत्याच्या विरोधात जाणं आणि त्यांच्या विरोधात जाऊन जिंकणं तेवढी सोपी गोष्ट नाही. तर ही जनता जी आहे ती म्हणते झालं ते चांगलं झालं. कालपासूनच्या प्रतिक्रिया लोकांच्या आहेत, त्यामुळं बाकीचा काही विषयच येत नाही त्यात. ठीक आहे, तर नक्कीच आपण बघितलं की हे होते घनश्याम जाधव, ज्यांनी आनंदराव मलगुंडे यांचं नगराध्यक्षपद रद्द करून दाखवलेलं आहे. कारण त्यांनी अनाधिकृत बांधकामासंदर्भामध्ये जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती आणि त्याला बराच काळ, किती काळ गेला ॲक्च्युली असेल? सर्वसाधारण त्याचा काळ आहे की नाही, 2 फेब्रुवारीला आपण ते प्रकरण दाखल केलं. तक्रार केल्यापासून 2 फेब्रुवारी कमीत कमी 4 महिने 6 महिने झाले. 6 महिन्यापासून? 6 महिन्यापासून, म्हणजे 6 महिन्याचा कालावधी त्या ठिकाणी. नाही, मला एक प्रश्न तर 4 महिन्याच केस दाखल केली फेब्रुवारीला, निकाल आला जुलैला, 4 महिन्यातच त्याचा निकाल लागला. मला सांगा, हे आमदार एवढे सगळे पळून जातात किंवा इकडनं त्या पक्षात होतात, ते बरे अपात्र होत नाहीत? म्हणजे इथं राज्य शासन तुमचं आहे म्हणून इथं लगेच विरोध पार्टीचा नगराध्यक्ष आहे म्हणून लगेच त्यांना अपात्र करून टाकला. हा निकाल एवढ्या जलद कसा लागला? हा राज्य शासनाचा किंवा आमदारांचा विषय आहे. आमदारांच्या विरोधात कोण जातच नाही आणि वेळप्रसंगी जर एखाद्या आमदाराचं जर मला असं काही सापडलं तर मी त्याच्या विरोधात पण दाखल करू शकतो. नाही, सापडलं तर हा मुद्दा वेगळा आहे, पण लगेच तात्काळ निकाल याच्यावरती दिला. तात्काळ निकाल जो आहे ते जे कायदा आहे, जे कागदपत्र सादर केली मी त्याच्या आधारे निकाल दिला आहे. हे राज्य शासनानं हे हस्तक्षेप करून निकाल दिलेला नाही. हो, जो निकाल दिला आहे तो कायदेशीर बाबीतनं निकाल दिलेला आहे. पहिले कलेक्टर साहेब होते, त्यांनी माझ्या या केसला अडथळा आणला, केस चालवली नाही त्यांनी, त्यांची बदली झाली.
आता जे कलेक्टर आले त्यांनी करेक्ट 2-2 तास 2.5 तास हेअरिंग घेतलं आणि कलेक्टर साहेबांनी स्वतः हाताने लिहिलं. जे आम्ही आर्ग्युमेंट करत होतो आमचे वकील, ते आर्ग्युमेंट स्वतः साहेबांनी लिहित होते. आणि लिहून झाल्यानंतर केस थांबवल्यानंतर ज्यावेळेला आम्ही सह्या करायचो त्यावेळेला साहेब म्हणायचे किती पानं झाली त्याच्यावरती दोन्ही वकिलांनी सह्या करा, कारण ह्यातलं कुठलंही पान बाजूला जाता कामा नाही किंवा बदलता कामा नाही आणि याचा निकाल व्यवस्थित लागावा ह्यासाठी आमच्या सह्यासुद्धा घेत होते. त्यामुळं हा निकाल राजकीय दबावापोटी झालेला नसून सामान्य माणसाचा विजय झालेला यात, एवढंच मला सांगायचं. ठीक आहे. तर ज्यांनी तक्रार दाखल केली होती ते घनश्याम जाधव, त्यांची भूमिका आज आपण ऐकून घेतलेली आहे. गेल्या 6 महिन्यापासून हा निकाल प्रलंबित होता किंवा ही केस चालू होत होती. ही केस जी आहे ते जिल्हाधिकारी यांच्या दालनामध्ये होती. मात्र त्याच्यावरती वारंवार त्या ठिकाणी तारका पडून यांनी आपली भूमिका त्या ठिकाणी मांडली, त्यांनीसुद्धा त्यांची भूमिका ते मांडत होते. मात्र अखेरचा निकाल जो काय आहे तो आपल्या सगळ्यांच्या समोर या ठिकाणी स्पष्ट आहे. खरं तर आनंदराव मलगुंडे यांचं पद या ठिकाणी रद्द झालेलं आहे आणि पुढची जी काही त्यांची भूमिका असेल किंवा अपील करण्याची तरतूद त्याच्यामध्ये त्यांना देण्यात आलेली आहे. मात्र त्यांनी जर का अपील केलं आणि हा राज्य शासनानं त्याच्यावरती फेरविचार करून त्यांच्या बाजूने जर का निर्णय दिला तर हे पद त्यांचं टिकू शकतं. अन्यथा त्यांचं हे पद जे आहे ते रद्द झाल्यामध्ये म्हणजे रद्दच या ठिकाणी झालेलं आपल्याला बघायला मिळत आहे.